या ठिकाणी युगेंद्र पवार बोलतायत, आपण थेट जाऊया. जबरदस्त एकमेकांच्या विरोधात दोन्ही बाजू लढल्या आणि त्यानंतर आज हे चित्र पाहायला मिळालं, तर काय वाटतं? एकतर एवढं जबरदस्त टीका वगैरे असं दोन्ही बाजूनी झाले नाहीत किंवा म्हणजे सगळ्यांनी निवडणुकांमध्ये पातळी काय कधी सोडली नाही. आमचं कुटुंब कधीच तसं वागत नाही आणि शेवटी राजकारण हे एका बाजूला असलं पाहिजे, विचार हे वेगळे असले पाहिजेत. वेगळ्या आता झालेत, पण कुटुंब नेहमी एकत्र आलं पाहिजे, त्याच्यासाठी आपण प्रयत्नही केला पाहिजे आणि असा हा एक प्रयत्न. कार्यकर्त्यांच्या भावना आहेत आगामी काळामध्ये दोन्ही पवारांनी एकत्र यावं म्हणून वाटतं, एकत्र येतील म्हणून पाहावं की कौटुंबिक दृष्टिकोनातून पाहावं? भेटीकडे राजकीय अर्थ काढणं भेटीचे योग्य आहे? 100% कौटुंबिक भेट आहे. बाकी काय? एक महत्वाची गोष्ट, ज्या वेळेला दादा काकी सगळी जर आत आली होती नेते, त्यावेळेला रेवती आणि सदानंद सुळे हे मात्र आत नव्हते, ते घराच्या बाहेर हॉलच्या बाहेर थांबलेले होते. रेवतीचा राग आहे कारण रेवती नाही अहो नाही, अजिबात नाही. अजिबात नाही. रेवतीचा काय संबंध आहे? ती माझी लहान बहीण आहे. ती कुठेतरी किचन मध्ये नाश्ता करत होती, ती तिथंच होती शेजारी, बाकी काय असं नाही. हॉलच्या बाहेर ते आले. पण या सगळ्यामध्ये आणखीन एक गोष्ट अशी आहे की जे कुटुंबाचे सदस्य नाहीयेत पण तुमचे कार्यकर्ते होते, साहेबांसोबत राजकारण केलं, असं तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ पाहायला मिळाले. नाही काय ते, एकतर आता काही लोक त्यातले खासदार आहेत, काही मंत्री होणार आहेत, काही आमदार आहेत. त्यांना असं बाहेर ठेवणं हे पण बरोबर नाहीये. त्यांना बाहेर थांबत ठेवणं हे योग्य नाहीये. त्याच्यामुळे सगळ्यांना तिथं आत बोलवलेलं. म्हणजे भेटीसाठी फक्त अजित पवार आणि सुनीत्रा पवार झाले होते म्हणायचं? नाही, सगळेच होते. माझा भाऊ पण होता आणि त्यांचे काही ठराविक नेते पण होते. प्रफुल्ल पटेल साहेब होते, तटकरे साहेब होते, भुजबळ साहेब होते, अनेक लोक होती. आणि मग नंतर आपले लंके साहेब आले आणि तेही आतमध्ये आले. पण साहेब, दरवेळी एक मोठा सण असायचा संपूर्ण पवार कुटुंबियांचा, तो पाडवा, आणि यावेळी तो पाडवा एकत्र साजरा झाला नव्हता. आज दादा म्हणले होते मी निम्म्या कार्यकर्त्यांना तिकडे भेटतोय. नाही काय की पहिल्यांदा असं झालं की पाडवा आणि इलेक्शन हे एकाच वेळेला आले. त्याच्यामुळे एखाद्या वेळेस ते त्यांना वेगळं करावं असं वाटलं, ते त्यांनी केलं असेल. म्हणजे थोडक्यात इलेक्शनचा दोष होता, पाडव्याचा दोष नाही. पाडवा जसा तसा साजरा होणार असं आहे. तर पुढच्या वर्षी बघू. तर हे होते युगेंद्र पवार. त्यांनी पुढच्या वेळेचा पाडवा कदाचित एकत्र होईल असं देखील सांगितलेलं आहे. दिवाळी पाडवा हा वेगवेगळा झाला होता पवार कुटुंबियाचा पहिल्यांदाच, आणि भविष्यामध्ये हा एक होईल असं त्यांनी आपल्या पुढे टीव्हीशी बोलताना सांगितले आहे. बरं, धन्यवाद शिवाजी या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि युगेंद्र पवार यांची प्रतिक्रिया आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली त्यासाठी.